राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 3,000 रुपयांचा थेट बँकेमध्ये विस्तांतरित केला जाणार आहे। बघा 19 डिसेंबर 2024 आज आलेली सर्वात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। तुम्हाला 6वा हप्ता 2100 रुपयांचा मिळणार नाही, थेट 3,000 रुपयांचा 6वा हप्ता विस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर ऑफिशियल चॅनल साम टीव्ही न्यूज असेल, एबीपी माझा असेल किंवा विविध चॅनल असतील तर त्याच्यावरती सुद्धा बातमी पाहू शकता। लाडक्या बहिणींना संक्रांती अगोदर 3,000 रुपयांचा 6वा हप्ता विस्तांतरित केला जाणार आहे, ते सुद्धा आलेला आहे। अगदी व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत, परंतु चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। बघा आज 36 जिल्ह्यांमधील 20 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा निवडणुकी अगोदर 1,500चे 2,000 रुपये करू, 2,000 रुपयांचे 2,500 रुपये करू आणि 2,500 रुपयांचे 3,000 रुपये करू, असं सुद्धा स्टेटमेंट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं होतं, परंतु ते खरोखर अस्तित्वामध्ये आता येण्यास सुरुवात झालेली आहे। ते सुद्धा या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर बघणार आहोत, परंतु व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे। तर बघा साम टीव्ही न्यूज चॅनलने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी दिलेली आहे। सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। बघा संक्रांती आधी मिळणार 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6वा हप्ता 2100 रुपयांचा नाही तर थेट 3,000 रुपयांचा विस्तांतरित केला जाणार आहे। परंतु याच्यामध्ये कोणकोणते पैसे दिले जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा सरसकट सर्वांना पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये काही प्रमुख जिल्हे आहेत आणि विविध योजनांचे पैसे सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये पहिला जो लाभ मिळणार आहे तो म्हणजे 3,000 रुपयांचा 6वा हप्ता विस्तांतरित केला जाणार आहे। तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही, थेट 3,000 रुपयांचा 6वा हप्ता विस्तांतरित केला जाणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे विस्तांतरित केले जात आहे। सोबतच जुलै ते नोव्हेंबर या 5 महिन्यांचे ज्यांना पैसे आले नाही तर त्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच थेट तुम्हाला डबल पैसे दिले जाणार आहेत, परंतु हे पैसे कशामुळे दिले जाणार आहेत याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे, ते सुद्धा अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे। बघा एकनाथ शिंदे साहेबांना विधानसभेमध्ये जे हिवाळी अधिवेशन झालेलं आहे तर त्या अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण असे प्रश्न विचारण्यात आलेले होते। त्याच्यामध्ये प्रमुख प्रश्न होता तो लाडकी बहीण योजनेविषयी होता। बघा 2100 रुपये सरकारला बोजा आहे। बघा लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तांतर होणार होता, तर त्याच्यावरती स्टेटमेंट आलेलं होतं। बघा हे 2100 रुपये सरकारवरती बोजा आहे, परंतु आता 3,000 केले तर डबल बोजा होईल का, असा सुद्धा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विरोधी पक्षांकडून विचारण्यात आलेला होता। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी यावरती महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा ते म्हणले आहेत मी भीक मागायला जाणार आहे, त्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे देणार आहे। तर बघा एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा एका शब्दामध्ये विरोधी पक्षाला उत्तर दिलेलं आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा महत्त्वपूर्ण असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। सोबतच आपण लाभ सुद्धा बघणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना वर्षानुवर्ष सुरूच योजना ठेवणार आहे का यावरती सुद्धा महत्त्वपूर्ण असा निर्णय आलेला आहे। बघा देवेंद्र फडणवीस साहेबांना कोणता प्रश्न विचारण्यात आलेला होता तर त्यांना निवडणुकीपुरता लाडक्या बहिणींचा उपयोग केला का, मतदान घेतले त्याच्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आलेला नाही। बघा निवडणूक 20 नोव्हेंबरला झाली, 23 नोव्हेंबरला राज्यामध्ये निकाल लागला, सोबतच विविध सरकारे स्थापन झाली, त्यानंतर पैसे येण्यास का अडथळा निर्माण होत आहे असा सुद्धा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारण्यात आलेला होता। त्यावरती त्यांनी आज महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा बहिणींची फसवणूक केली नाही आणि पुढे सुद्धा करणार नाही, त्यांना जो शब्द दिलेला आहे तर तो शब्द 100% पाळणार आहे, असं सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्पष्ट म्हणले आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा योजनेमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि याची छाननी सुद्धा केली जाणार नाही।
परंतु महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमना सुद्धा महत्त्वपूर्ण असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा, आदिती तटकरे मॅडम म्हणल्या होत्या की छाननी होणार नाही, तर पुण्यामधील तब्बल 10,000 महिला लाडकी बहीण योजनेमधून का अपात्र केले आहेत यावरती सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यांचं अजून स्टेटमेंट आलेलं नाही। सोबतच महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, राज्यामधील तब्बल 2,46,00,000 महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे असतील किंवा मागील 7,500 रुपये सुद्धा विस्तांतर केले आहेत। परंतु त्यांना सुद्धा असा प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारण्यात आलेला आहे की अजून 1 कोटी महिलांना पैसे का आले नाही, त्याच्यामध्ये मागील 7,500 रुपये आहेत आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये केव्हा येणार याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। परंतु राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं शेवटचं स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, विरोधी पक्षाने किती जरी टीका केली तरी पण आम्ही 100% पैसे देणार आहोत, आम्ही पैसे देणारे आहोत, घेणारे नाहीत, असं सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट केलेलं होतं। परंतु याच्यामध्ये आम्ही पात्रता चेक करणार आहोत, सोबतच मागील पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेले नाहीत, सोबतच खास करून कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, सोबतच नवीन अर्ज सुद्धा लवकरच सुरू करणार आहोत आणि गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा विस्तांतर करणार आहोत। परंतु आज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहे त्याविषयी सुद्धा आज महत्त्वपूर्ण अशी पात्रता आलेली आहे। मागील जी पात्रता होती त्याच्यामधील सगळ्या पात्रता रद्द केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आता नवीन पात्रता आलेली आहे, त्याच्यानंतरच आज पैसे यांच्याच खात्यामध्ये विस्तांतर केले जाणार आहेत। परंतु नवीन जी पात्रता आलेली आहे ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, शासनाने प्रत्येक महिलांकडून 5 पात्रता मागितलेल्या आहेत। जर तुम्ही या 5 पात्रता दिल्या तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत, कारण हा लाभ फक्त डिसेंबर महिन्यापुरता लाभ नाही तर पुढील 5 वर्षांसाठी लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडून 5 महत्त्वपूर्ण अशा पात्रता घेतल्या जाणार आहे। जर तुमच्याकडे पात्रता असतील तर तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही, फक्त चेक करा की खरोखर आपण या योजनेसाठी पुढील 5 वर्ष पात्र राहणार आहेत की नाही याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट दिलेलं आहे। आता याच्यामध्ये पहिली पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, सर्व बहिणींकडून 2 कागदपत्रे घेतली जाणार आहे असं स्टेटमेंट भरपूर व्हायरल झालेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये कागदपत्रे कोणती घेतली जाणार आहे तेच सांगितलेलं नव्हतं। याच्यामध्ये इन्कम टॅक्स जर तुम्ही भरत असाल तर ते कागदपत्र सरकारला द्यायचं आहे, त्यानंतर तुमचा फॉर्म थेट बाद केला जाणार आहे। जर तुम्ही आयकर दाता नसाल, इन्कम टॅक्स भरत नसाल तर तुम्हाला पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे। सोबतच दुसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादी 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकी गाडी असेल तर त्याचं सुद्धा कागदपत्र मागितलेले आहे, त्यानंतरच तुमचा अर्ज अपात्र केला जाणार आहे। परंतु गाडीच नसेल तर तुम्हाला अडचण नाही, परंतु ज्यांच्याकडे गाडी आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, त्यांच्या पॅन कार्डच्या आधारावरती सरकारकडे सर्व डाटा आहे। तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सरकारला कसं कळणार की आमच्याकडे गाडी आहे, आम्ही टॅक्स भरत आहोत, तर सरकारकडे सर्व डाटा अगोदरपासूनच घेतलेला आहे। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला याच्यामध्ये बाद केलं जाणार आहे। परंतु शासनाने जेवढं उत्पन्न दिलेलं आहे सरासरी 2.5 लाख रुपये आहे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपये असेल तरच तुम्हाला पात्र करण्यात येणार आहे। परंतु जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, त्यानंतरच तुम्हाला पुढील 5 वर्ष या योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे। सोबतच तुमच्याकडे रेशन कार्डच जर नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांचा असणं आवश्यक आहे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, निवडणुकी अगोदर सरकारला 5 वर्ष सत्ता स्थापन करण्यासाठी मतदानाची गरज होती, त्याच अनुषंगाने घरातील 3 महिला असतील किंवा 4 महिला असतील सर्वांना सरसकट पैसे आलेले होते। परंतु आतापासून एका घरामधील फक्त 2 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त महिला या योजनेमध्ये लाभ घेऊ शकणार नाही। सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्या बहिणींना 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना या योजनेमधून बाद केले जाणार होते, परंतु हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे स्टेटमेंट नाकारलेलं आहे। आता हे स्टेटमेंट केलेलं होतं तर भाजपचे नेते नितेश राणे यांनी स्टेटमेंट केलेलं होतं की 2 पेक्षा ज्यांना जास्त अपत्य असतील तर त्यांना या योजनेमधून थेट बाद करा। सोबतच 5वी पात्रता महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्या बहिणी योजनेमध्ये पात्र ठरलेल्या असतील आणि त्यांच्या घरामधील कोणता जरी सदस्य किंवा स्वतः त्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, परमनंट कामगार असतील किंवा पेन्शनधारक असतील किंवा शासकीय कार्यालयामध्ये
कार्यरत असतील तर तुम्हाला या योजनेमधून थेट बाद केलं जाणार आहे। जर तुम्ही यांच्यापैकी कोणत्या पात्रतेमध्ये नसताल तर तुमच्या खात्यामध्ये 6वा हप्ता आणि सोबतच विविध लाभ सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। परंतु याच्यामध्ये तारीख लक्षात ठेवा, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला पैसे विस्तारित करण्यात येणार आहे त्याची PDF सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। तर बघा, ऑफिशियल चॅनलवरून आपण ही लिंक घेतलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा काही अडचण निर्माण होणार नाही। बघा, प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज विस्तारित केले जाणार आहे। उर्वरित जे जिल्हे आहेत ते सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, आजची तारीख आहे 19 डिसेंबर आणि उद्याची 20 डिसेंबर, या 2 दिवसांमध्ये 2100 रुपये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता सोबतच 2500 रुपये गॅस कनेक्शनचे जमा केले जाणार आहेत। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की 3000 रुपये झाले होते तर 2100 रुपये कुठून आले, याचं प्रश्नाचं उत्तर सुद्धा देणार आहे। हे 3000 रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहेत ते सुद्धा सांगतो। का संक्रांतीचा बोनस आहे का, हा मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण झालेला असेल तो सुद्धा सांगणार आहे। सोबतच 21 डिसेंबर आणि 23 डिसेंबर या 2 दिवसांमध्ये 2100 रुपये आणि 2500 रुपये विस्तारित केले जाणार आहेत। परंतु 22 डिसेंबरला रविवार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 22 डिसेंबरला हे पैसे विस्तारित केले जाणार नाहीत। सोबतच 24 डिसेंबर 25 डिसेंबर या तारखेला सुद्धा 2100 रुपये 2500 रुपये गॅस कनेक्शनचे विस्तारित केले जाणार आहेत। परंतु आजचे जे प्रमुख 20 जिल्हे आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु 2100 रुपयांचा हप्ता आणि 3000 रुपये कशांचे मिळणार आहेत ते सुद्धा आलेले आहे। बघा, प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज विस्तारित होत आहेत, तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे ठाणे, दुसरा जिल्हा आहे धुळे, तिसरा जिल्हा आहे नाशिक, जळगाव, औरंगाबाद। प्रामुख्याने हे 5 जिल्हे झाले। सोबतच अहमदनगर आहे, नंदुरबार, सांगली, सोलापूर, सातारा असे मिळून 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। उर्वरित अजून 10 जिल्हे आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, याच्यामध्ये 11वा जिल्हा आहे पालघर, 12वा अमरावती आहे, 13 आहे पुणे, याच्यामध्ये मुंबई सुद्धा सांगण्यात आलेला आहे। परंतु मुंबई टायटॅनिक आहे, पुण्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहे। सोबतच यवतमाळ आहे आणि कोल्हापूर आहे, असे मिळून या 15 जिल्ह्यांमध्ये हे लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि इतर सुद्धा काही लाभ आहेत ते सुद्धा अगदी शेवटपर्यंत बघत राहणार आहोत। बघा, 16वा जिल्हा आहे वर्धा, सोबतच 17वा जिल्हा उस्मानाबाद आहे, सोबतच नागपूर आहे, बीड आहे, चंद्रपूर आहे, असे मिळून टोटल 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि विविध लाभ सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। याच्यामध्ये 4 लाभ आलेले आहेत, तर हे 4 लाभ कोणकोणते आहेत ते सुद्धा सांगतो। बघा, प्रामुख्याने 3 लाभ आहे आणि 1 लाभ टायटॅनिक आहे, तर तो लाभ मिळाला तर मिळू शकतो, अन्यथा मिळणार सुद्धा नाही। त्याच्यामुळे तुम्हाला कोणती अफवा किंवा खोटी न्यूज देणं काम नाही। त्याच्यामुळे पहिला जो लाभ आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आज जमा केला जाणार आहे। सोबतच दुसरा लाभ म्हणजे मागील 7500 रुपये 5 महिन्यांचे ज्यांना आले नसतील ते पैसे सुद्धा विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि गॅस कनेक्शन ज्या महिलेच्या नावाने असेल त्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये सुद्धा जमा केले जाणार आहे। सोबतच संक्रांती बोनस 3000 रुपयांचा दिला जाणार आहे। बघा, अगोदरपासून सांगत होतं तर हे 3000 रुपये कशाचे आहेत तर अगदी स्पष्टपणे लक्षात घ्या, हे 3000 रुपये तुम्हाला संक्रांती बोनस म्हणून दिले जाणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच ते 3000 रुपये आणि हे 2100 5100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु काल आलेल्या अपडेटनुसार ज्यांना 7500 रुपये मागील आले नसतील किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये आले नसतील तर त्यांनी आपलं बँक खातं चेंज करायचं आहे, अन्यथा तुम्हाला हे पैसे सुद्धा विस्तारित होणार नाही। याच्यामध्ये प्रमुख बँक आहेत, अगदी झटपट सांगतो। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, UCO बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सोबतच पंजाब नॅशनल बँक आणि सिंध बँक। तर एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रामुख्याने सर्व बँक आहेत, या बँकेना DBT आहे, याच्यामध्ये खातं असेल तर पैसे येतील आणि तुमचं खातं कोणत्या बँकेमध्ये आहे ते सुद्धा कमेंटद्वारे सांगायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अडचण निर्माण होणार नाही। बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी बटन दाबलेलं आहे। आज 20 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हे पैसे विस्तारित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु मग
मगाशी जे स्टेटमेंट दिलेलं होतं, सोबतच याच्यामध्ये तिघांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं लाडकी बहीण योजनेविषयी स्टेटमेंट दिलेलं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या 2,46,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार असं सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्टेटमेंट केलेलं होतं। एकनाथ शिंदे साहेबांना विरोधकांकडून भरपूर टीका करण्यात आलेल्या होत्या की सरकारकडे एवढा पैसा नाही, कुठून पैसा आणणार, त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी स्पष्ट एका शब्दामध्ये उत्तर दिलेलं होतं, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे, महिलांचे असेल, शेतकऱ्यांचे असेल की सर्वांची कोणाची याच्यामध्ये फसवणूक केली जाणार नाही। जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते आम्ही 100% पूर्ण करणार आहोत। परंतु आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे, त्यामुळे त्यांनी 2 बोटे सुद्धा वर केलेले आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती सविस्तर दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।